नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी आमच्या शेतामध्ये आहे आणि आमच्या शेतामध्ये आम्ही 2 ते 2.5 एकरमध्ये ऊसाची लागवड केलेली आहे आणि ऊसाची जात जर पाहायला गेलात तर 8005 ही ऊसाची जात आहे आणि ही लागवड आम्ही टिपरी पद्धतीने केलेली आहे आणि याच्या दोन्हीतलं अंतर जर पाहायला गेलं तर 4 ते 4.5 फूट अंतर या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याचं व्यवस्थापन जर पाहायला गेलं तर ठिबक स्वरूपामध्ये आम्ही पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि खत व्यवस्थापन जर बघितलं तर सुरुवातीला आम्ही हे लागवड करताना 25 तारखेला या ऊसाची लागवड केली आणि आज तारीख आहे 5, म्हणजे आज जवळजवळ 9 ते 10 दिवस झालेले आणि फुटवा पण चांगल्या पद्धतीने आलेला आहे। सरासरी मला वाटतं 7 ते 8 दिवसानंतर ऊसाचा फुटवा यायलाच पाहिजे आणि आज बघितलं आज 10 दिवसानंतर तर सगळीकडे फुटवा आलेला आहे। याचं कारण असं आहे की रासायनिक खत न वापरता आम्ही जैविक खत या ठिकाणी वापरलेलं आहे। सुरुवातीला लागवड ज्यावेळेस केली त्यावेळेस दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आम्ही ही जैविक खत म्हणजे भुविटा खत आम्ही शिपडून या ठिकाणी टाकलेलं होतं आणि त्यानंतर ठिबकने आम्ही पाणी या ठिकाणी दिलेलं होतं। आता जैविक खत का वापरलं याचं कारण आहे, आता आम्ही जैविक खताचा बाजरीवरती रिझल्ट घेतला होता। उन्हाळी बाजरी आम्ही पेरलेली होती, याचा व्हिडिओ देखील आम्ही यूट्यूबला सोडलेला आहे आणि आता जैविक शेती करणं का महत्त्वाचं आहे याचं कारण आपल्याला तर स्पष्ट या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि 2-3 दिवसाखाली 3 जून रोजी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंकजताईंनी एक संकल्प केला होता आणि त्या संकल्पामध्ये त्यांनी एक संकल्प असा केला होता की यावर्षीपासून मी स्वतः दुसऱ्याला न सांगता मी स्वतः जैविक शेती म्हणजे सेंद्रिय शेती करायला सुरुवात करणार आहे आणि खरंच आज ती काळाची गरज तर आहेच। रासायनिक खताचा एवढा जमिनीला मारा आहे की तुम्ही त्याचा विचार देखील करू शकत नाही। आज आपण उत्पादन वाढीसाठी रासायनिक खताचा भरपूर मारा या ठिकाणी देत आहेत आणि जमीन ही नापीक होत चाललेली आहे। त्यामुळे आता भविष्यामध्ये जैविक शेती ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि याची सुरुवात मी स्वतः या ठिकाणी केलेली आहे। मगाशीच सांगितलं की जैविक खत हे आपण वापरायला सुरुवात केली पाहिजे, तर माझ्याकडे जैविक खत कोणतं आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्याकडे ते खत उपलब्ध आहे। तुम्हाला जर हवं असेल तर माझा नंबर मी खाली देतोय, माझ्याशी संपर्क करा आणि नक्कीच आपण या जैविक शेतीच्या माध्यमातून 100% उत्पादन वाढीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत। मी कमलाकर सोनवणे आपल्याला विश्वास देतो की जैविक शेतीकडं 100% शेतकरी या ठिकाणी वळणार आहेत आणि आपण देखील या ठिकाणी रासायनिक खताचा वापर न करता जैविक खताचा वापर केला पाहिजे आणि येणाऱ्या हंगामामध्ये मग सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, मग कुठलंही पीक असेल त्या पिकांना आम्ही जैविक खत वापरणार आणि आमचं भुविटा खत हे 100% रिझल्ट देणारं खत आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता। इथेच थांबू। जय हिंद।